नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर। आजचा विषय म्हणजे बिग बॉस मराठी सीझन 6 पुढचं सीझन कधी येणार, कोण कोण स्पर्धक असणार त्याविषयी चर्चा करणार आहोत। कारण हिंदी बिग बॉस आता समाप्त झालेलं आहे। वाटलं होतं की तिथे घोषणा होणार की पुढचं सीझन कधी येणार, ही तारीख ठरणार, त्याच्यावर शिक्कामोर्तब होणार, परंतु तशी कोणतीच घोषणा तिथे झालेली नाहीये। फक्त एकच घोषणा आपल्याला तिथे कळाली, ती म्हणजे रितेश भाऊच आपल्याला पुढचं सीझन होस्ट करताना दिसणार। ही घोषणा, ही शिक्कामोर्तब तर सलमानने केलंच, परंतु पुढच्या सीझन मध्ये एकतर कधी येणार हा एक महत्त्वाचा प्रश्न आणि कोण कोण असणार त्यावर सर्वात महत्त्वाचे प्रश्न समोर येताना दिसतात। त्यावर नक्की चर्चा करूया। अजूनही चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर एकदा नक्की करा। चला पुढे बोलूया। तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्यांना माहित नसेल, रितेश भाऊच पुढचं सीझन होस्ट करणार आहे। भरपूर चर्चा रंगल्या होत्या की महेश सर येणार आहे, सचिन सर येणार आहेत, अशा विविध चर्चा रंगताना दिसल्या होत्या, परंतु शिक्कामोर्तब झालेला आहे रितेश देशमुखच पुढचं सीझन होस्ट करणार। हा सर्वात प्रथम आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे। आता पुढचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की हिंदी बिग बॉस समाप्त झालेले, तिथे काही घोषणा होणार का? मराठी बिग बॉस कधी येणार यावर एक शिक्कामोर्तब होणार का? तर तसं काही घडलेलं नाहीये, त्यामुळे अजूनही शंका आहे की कधी येणार। तर एक चर्चा रंगताना दिसते की मराठी बिग बॉस सीझन 6 हे या महिन्याच्या शेवटी अर्थातच डिसेंबरच्या शेवटी किंवा जानेवारीच्या पहिल्या 2 आठवड्याच्या आतच येणार, ही शंका समोर येताना सध्या दिसते। परंतु आपला आजचा मुद्दा आहे की कोण कोण स्पर्धक असणार त्यावर चर्चा करूया। आता जो महत्त्वाचा मुद्दा आहे त्यावर नक्कीच चर्चा करूया। भरपूर नाव चर्चा रंगताना दिसते, त्यावर नक्कीच चर्चा करणार आहोत। सर्वात जास्त जे नाव समोर येत आहे, म्हणजे जेवढे काय व्हिडिओ बनताय बिग बॉसचे रिलेटेड, त्याच्यामध्ये सर्वात जास्त नाव येत आहे ते गौतमी पाटील। गौतमी पाटील बिग बॉस सीझन 6 मध्ये दिसणार अशी भरपूर चर्चा, अशा भरपूर बातम्या अशा पसरताना आपल्याला दिसताय। नक्कीच चर्चा रंगते, म्हणजे कुठेतरी काहीतरी आहे। मागच्या वेळेस पण विचारण्यात आलेलं होतं, म्हणजेच 5व्या सीझनला, त्याच्या आधी अर्थातच बिग बॉस सीझन 4 मध्ये पण विचारण्यात आलं होतं गौतमी पाटीलला, अशी चर्चा रंगताना दिसते। परंतु कामामुळे, काही गोष्टींमुळे ती बिग बॉसच्या सीझनमध्ये, मागच्या सीझनमध्ये सहभागी होऊ शकली नाही, अशी चर्चा रंगती। परंतु आता बिग बॉस सीझन 6 मध्ये गौतमी पाटील आपल्याला दिसणार अशी चर्चा रंगताना दिसते। गौतमी पाटील काही नवीन नाव नाहीये, भरपूर TRP बिग बॉसची वाढणारच आहे नक्कीच। आणि मागचं जसं सीझन गाजलं होतं त्याचप्रमाणे जर कधी संभाव्य स्पर्धक जर आपण बघितले, ते जर असले तर नक्कीच TRP वाढणार, नक्कीच बूस्ट होणार, हे मात्र खरं आहे। आणि तसेच जर आपण पाहिलं तर गौतमी पाटील ही जर पाहिलं तर वेगवेगळ्या कार्यक्रमात किंवा वेगवेगळ्या चित्रपटात, वेगवेगळ्या गाण्यामध्ये सध्या भरपूर प्रमाणात आपल्याला दिसते। वेगवेगळ्या चित्रपटात तर दिसतेच आहे, परंतु वेगवेगळे गाणे, जसं की अभिजित दादा सोबत आता एक गाणं आलेलं आहे, अभिजित दादा अभिजित सावंत इंडियन आयडल सीझन 1चा विनर, तसेच बिग बॉस सीझन 5चा सेकंड रनरअप म्हणू शकतो आपण, तर तो त्याच्यासोबतचा त्याचं आत्ता गाणं आलेलं आहे गौतमी पाटीलचं तसं। तर नक्कीच वेगवेगळ्या गाण्यात सध्या भरपूर ॲक्टिव्ह आपल्याला दिसते आणि त्यामुळेच कुठेतरी चर्चा रंगते की गौतमी पाटील सुद्धा आपल्याला पुढच्या सीझनमध्ये दिसू शकते। पुढच्या नावाकडे वळूया। पुढचं नाव आहे विशाखा सुभेदार। विशाखा सुभेदार अत्यंत जुन्या ॲक्टर आहे, अत्यंत चांगल्या कॉमेडी ॲक्टर आहे, खूप वेगवेगळ्या चित्रपटात, तसंच महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमध्ये पण विशाखाताई आपल्याला दिसल्या होत्या। आता यांचं नाव सुद्धा भरपूर चर्चेमध्ये येते। त्याचं कारण म्हणजे पॅडी दादा। पॅडी दादा आपल्याला मागच्या सीझनमध्ये दिसला होता। विशाखाताई आणि पॅडी दादा खूप चांगले मित्र आहेत। पॅडी दादाला विशाखाताईंनी सपोर्ट सुद्धा केलेला होता सोशल मीडियावर, वोट फॉर पॅडी दादासाठी, म्हणजे भरपूर मैत्रीमुळे अशी चर्चा रंगताना दिसते की आता पॅडी दादा तर मागच्या सीझनमध्ये होतेच, नक्कीच विशाखाताई सुद्धा आपल्याला बिग बॉस सीझन 6 मध्ये दिसू शकतात। वेगवेगळ्या मालिका, वेगवेगळ्या चित्रपटात, म्हणजे ओळखीचा चेहरा नक्कीच आहे, खूप चांगल्या त्यांचा अभिनय आहे आणि त्यामुळेच ही चर्चा रंगताना दिसते। आता पॅडी दादामुळे नक्कीच ही चर्चा एक प्रकारे आपण ग्राह्य धरू शकतो आणि विशाखाताई जर आल्या, जर गौतमी आली तर नक्कीच TRP बूस्ट होणार, हे 100% आहे। तर आता वळूया पुढच्या स्पर्धकाकडे की जो असू शकतो बिग बॉसच्या पुढच्या सीझनमध्ये। त्याचं नाव सुद्धा भरपूर गाजलेलं आहे। भरपूर यूट्यूबचा, म्हणजे जे काही आपले मराठी फॅन असतील, हिंदी फॅन असतील, नक्कीच श्रीमान भाऊ, श्रीमान भाऊचं कोण फॅन नसणार। गेमिंग प्लॅटफॉर्मवर खेळतो, यूट्यूब चॅनल खूप चांगलं यूट्यूब चॅनल आहे, शिवाय वगैरे काही नसतात, अत्यंत चांगला माणूस श्रीमान आहे, श्रीमान लेजंड नावाने चॅनल आहे। तर श्रीमान भाऊ पण आपल्याला पुढच्या सीझनमध्ये दिसणार अशी चर्चा रंगताना दिसतीये। नक्कीच खूप ओळखीचं नाव आहे आणि त्यामुळे श्रीमान भाऊचं नाव सध्या समोर येताना दिसतंय की बिग बॉसच्या पुढच्या सीझनमध्ये श्रीमान भाऊ असू शकतात। 2-4 मिलियनच्या वरती सबस्क्रायबर भाऊचे आहेत,
मला असं वाटतं. अजून बघितलं नाही मी पेज, परंतु खूप चांगलं यूट्यूब चॅनल आहे. आणि जर आपण पाहिलं तर विशाखा सुभेदार यांचं नाव समोर येतं आहे, गौतमी पाटील आणि श्रीमान भाऊ यांचं नाव येतं आहे, तर नक्कीच पुढचं सीझन हे बूस्ट करणारं असू शकतं. रितेश भाऊ घोस्ट आहे, त्यामुळे बघूया. तर श्रीमान भाऊचं सुद्धा नाव समोर येताना दिसतंय. पुढच्या नावाकडे वळूया तर पुढचं नाव सुद्धा चर्चित नाव आहे, रील स्टार आहे, खूप चांगला मेहनती रील स्टार आपण म्हणू शकतो. डॅनी पंडित सध्या भरपूर रील गाजताना दिसत आहे, जसं की झटपट पटापट, लक्ष्मी घर के अंदर हे रील तुम्ही पाहिलं असेल. त्यानंतर जॅपनीज लोकांचं त्यांनी रील केलेले आहेत भाऊने, ते सुद्धा भरपूर गाजलं. तर विविध रील भाऊचे भरपूर गाजतात, मिलियनमध्ये व्ह्यू जातात. रील स्टार आहे प्रॉपर. मागच्या सीझनमध्ये पण बघितलं आपण तर रील स्टार भरपूर होते. त्यामुळे डॅनी पंडितचं नाव सुद्धा समोर येताना दिसतंय की पुढच्या सीझनमध्ये डॅनी भाऊ आपल्याला दिसू शकतात. खरंच हे स्पर्धक असले तर नक्कीच TRP बूस्ट होणार. डॅनी भाऊ चर्चित नाव आहे, वेगवेगळे रील बनवताना दिसतंय, तर डॅनीचं नाव सुद्धा समोर येताना दिसतंय. आता अजून एक नाव जे चर्चेत येत आहे ते म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचं नाही तर संपूर्ण भारताचे सध्या क्रश झालेली आहे. भरपूर रील्स व्हायरल होत आहे. म्हणजे मागे रोमॅन्टिक सॉन्ग, खरं पाहिलं तर एक इंटरव्ह्यू एवढा व्हायरल गेला आहे की वेगवेगळ्या लुक्सवर बॅकग्राऊंड साऊंड लावण्यात आले. तर ती सध्या भरपूर फेमस आहे, संपूर्ण भारताची क्रश म्हणू शकतो आपण. गिरिजा गोडबोले तिचं नाव सध्या समोर येताना दिसतंय. गिरिजा गोडबोले ही सुद्धा पुढच्या सीझनमध्ये आपल्याला दिसू शकते अशी चर्चा रंगताना दिसतीये. सध्या खरं पाहिलं तर म्हणजे ज्या रील्स सध्या व्हायरल होत आहेत त्याच्यामध्ये गिरिजाच्या रील भरपूर प्रमाणात तुम्हाला दिसत असतात. एक इंटरव्ह्यू होता, त्यातील काही तिचे वाक्य आहेत, काही गोष्टी आहेत, त्यामागे बॅकग्राऊंड साऊंड लावण्यात येतोय, वेगवेगळे रोमॅन्टिक साऊंड लावण्यात येत आहे, वेगवेगळे फोटोज तिचे व्हायरल होत आहे आणि नक्कीच सध्या क्रश म्हणून ओळखण्यात येते. तर गिरिजाचं नाव सुद्धा समोर येताना दिसतंय. तर हे काही स्पर्धक आहे की त्यांचं नाव सध्या पुढच्या बिग बॉसच्या सीझन 6 मध्ये सांगण्यात येत आहे. बघूया यापैकी कोण कोण येतं. आता जर आपण बघितलं तर अजून एक गोष्ट महत्त्वाची, प्रणित भाऊ नक्कीच बिग बॉस हिंदी 19 सीझन 19 समाप्त झालेला आहे. वाटलं होतं की प्रणित भाऊ, आपला महाराष्ट्राचा प्रणित भाऊ जिंकेल, परंतु 3 नंबरवरच राहिला. खरं पाहिलं तर 2 नंबरवर पाहिजे होता. फराना ज्या प्रकारे खेळलेली आहे त्या प्रकारात तर डिझर्व करतच नाही आहे. खरं पाहिलं तर तिथं प्रणित भाऊ पाहिजे होता, गौरव आणि प्रणित. तर नक्कीच त्या गोष्टी नाही झाल्या, परंतु ठीक आहे. परंतु जी चर्चा महत्त्वाची रंगते ती म्हणजे की प्रणित भाऊ सुद्धा आपल्याला पुढच्या सीझनमध्ये मराठी बिग बॉस सीझन 6 मध्ये दिसू शकतो. वाईल्ड का त्याची एंट्री होऊ शकते अशी चर्चा रंगताना सध्या दिसते. शिक्कामोर्तब कोणत्याच गोष्टीचं झालेला नाहीये नक्कीच, परंतु प्रणित भाऊ पण दिसू शकतो अशा विविध चर्चा रंगताना दिसत आहे. तर हे काही नाव आहेत जे समोर येताना सध्या दिसत आहेत. तर तुम्हाला काय वाटतं अजून कोण कोण येऊ शकतं कमेंट करून नक्की सांगा. बाकी व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बिग बॉसचे भरपूर व्हिडिओ येणार, विविध विषयाचे भरपूर व्हिडिओ येणार आहे, त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.